आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जिजू काळजी करण्यासारखंच कारण आहे. ताईची तब्येत खूप खराब होत चालली हो. डॉक्टरांनी 24 तास सांगितले होते, फक्त 5 तास राहिलेत. तुम्ही या ना लवकर प्लीज. ए फुटाण्या, काहीतरी उपाय काढायचं बघ. इथं उगाच टाइमपास करत बसू नको. मला कोल्हापूर गाठायचा आहे. आता काय हाताने टायर शिवून देऊ? अरे फोलपाटण्या, एक तर माझ्या चांगल्या टायरला फाडून ठेवलायस, ती सरळ करून दे, निस्तारून देते. मला काय माहित नाही ते. अरले काय एखादा जुना टायर असला तर दे की तात्पुरता बसवून. पॅसेंजरला सोडायचा आहे. आवर लवकर, वेळ व्हायला लागलाय. हा, आता कसं गुळमाटावानी गोड बोललास? पहिल्यापासून बोला येत नव्हतं. माझा टायर फाडलास हे बोलला नसतंस का नाही, ते काहीतरी केलं असतं मी. उलटा माझ्यावरच आरोप. जा राशी उडाला आता फापलत. मला काय दादा, अहो काय करायला ठेवा तिकडं. ह्या बघा, नवी टायर आणपर्यंत आणि ह्या टायरचं पंक्चर काढेपर्यंत ना लय येळ जाईल बघा. आणि एवढा येळ नाही माझ्याकडं. मी एक काम करतो, मी दुसरी गाडी बघतो आणि औषध घेऊन पुढे जातोय बघा. हो साहेब, कुठे चाललायसा तुम्ही? अहो इथं तुम्हाला दुसरी कुठली गाडी मिळणार नाही. का? अहो तुम्हाला लवकर जाता यावं म्हणून घाट रस्ता सोडून आतल्या रस्त्यानं गाडी घातली आहे मी. म्हणजे मेन रोड सोडून शॉर्टकटनं. आणि हो रस्ता एकदम सुनसान आहे. तिकडं कुणी बी येत नाही. आणि जरी कुणी आलं तर तुमच्यासाठी कोण थांबणार बी नाही. का थांबणार नाही? अहो गव्याच्या भीतीनं. अहो इकडं गवं तर मोकार आहेतच, पण दरोडेखोरांची बी भीती आहे. कुणी या रस्त्याला कोणी येत नाही आणि आलं तरी थांबत बी नाही. आता काय करशील रे कावळ्या? म्हणलं होतं ना मी, औषध जरी मिळालं असलं तरी अक्षरापतूर ते मी पोचू देणार नाही. आता तू थेट अक्षराच्या मैतीलाच पोचशील. राम नाम सत्य है. अजून बी फोन नाही या माणसाचा. काय समजायचं? तर अन्न पाणी काही गोड लागणं झालंय आम्हाला. काय झालं असेल त्या औषधाचं? यांनी त्या सुंदरला अडकवलं असेल का? यांना जमलं असेल का प्लॅन? काय बी कळायला वाव नाही. झालं असेल ना समजा माझ्या मनासारखं. हॅलो, अहो काय तुम्ही? तुमचा फोन नाही, काही नाही. अहो काय झालं तिकडं? सुंदर आणि त्या औषधाचं काय झालं? तू मस्ती जमलं नव्हतं समजा प्लॅन करायला. बोला की, असं गपगर का झालंय? बोला की. उर्वशे, अगं किती बोलशील? जरा फट दे की मला मध्ये बोलायला. का तोंड चालू केलं म्हणजे थांबायच नाही. आणि काय बोलतेस तू? मला प्लॅनिंग करायला जमलंय का नाही जमलंय म्हणजे मी बिनकामाचा आहे? मला काही जमत नाही. मला काही कामधंदेच नाही म्हणजे काय ग? आणि जेव्हा तेव्हा तू तोंडावर पडतेस तेव्हा तेव्हा मी तुला सांभाळून घेतो, तेव्हा तर मी काहीच बोलत नाही. माझ्यावर बरी डोक धरून बसलेली असतेस कायम. नाही नाही नाही, तुझा आहे का नाही माझ्यावर भरोसाच नाही. असं वागू नकोस. जरा तरी कवा तरी सावताच्या नवऱ्यावर थोडा विश्वास ठेव की. ह्या जंगलात म्हातारीच्या घरापर्यंत आमची वरात कुणामुळे निघाली? तुझ्यामुळेच ना.
तूच पत्ता दिला नसता तर हे सगळं करावं लागलं असतं का? हे तर यावं लागलं असतं का? तुझ्यामुळे किती प्लॅन एस्केटलेत मोजून दाखवू का मी तुला? दाखवू मोजून? चुकलं माझं, माघार घेते मी. मला असं नव्हतं म्हणायचं. तसं म्हणायचं नव्हतं. मग याचा अर्थ काय? तुम्हाला प्लॅन करायला जमणार आहे का? काय झालं प्लॅनचं म्हणजे? याचा अर्थ काय? तसं नाही, चुकलं ना माझं. म्हणलं ना मी, तुमची माफी मागते. इकडे आल्यावर वाटल्यास तुमच्या पाय बी धरण. परत ज्यासाठी फोन केलाय ना ते सांगा ना मला, की तिकडं काय झालं. तुमच्या फोनची वाट बघत जीव गेला माझा. सांगा ना आधी, ती बातमी द्या ना, तिकडे काय झालं सांगा ना. बर 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 बर, लय गाळा नको काढूस. झाले आपल्या मनासारखे. सुंदरची गाडी बंद पाडली आम्ही, त्यामुळं त्यो काही झालं तरी वेळेत काय पोहोचू शकत नाही वाड्या. म्हणजे आता अक्षराचं जाणव फिक्स आहे तर. मग माझं प्लॅनिंग तुला काय कच्च वाटतंय वय? तसं नाही हो, तुम्ही या घरला मग सांगते तुम्हाला. बर बर. सुंदरचा फोन बी लागना झालाय. औषध घेऊन आत्ता येतो म्हणाला होता. कुठं अडकला असेल? बारक्या, अरे तुला काही सुंदरचा फोन आला होता का? कुठं आहे तो? तुमचं काही बोलणं झालंय का? काय झालंय? असा का दिसतोयस तू? मी त्यांना आता भेटून आलो, त्यांची अवस्थाच बघवणं झाली बघ. ती शरू तिकडे रडायला लागली. अख्खं घर ना एकदम कोसळल्यावानी वाटायला लागलंय बघ. बारक्या, नको इतकी काळजी करू. अरे होईल आपली अक्षरा बरी. असं कसं काळजी नको करू. अक्षरा, वैदी आणि सुंदर पहिल्यांदा भेटले ना तेव्हापासून त्या दोघांच्या बिल्ल्या जवळ आहे बघा मी. त्यांचं नातं असं एकदम घट्ट होताना बघितलंय. सुंदर ते नातं कसं जपतोय, कसं जगत आलाय ना हे फक्त मला माहिती. आणि आता हे असं झालं. वहिनींना काय झालं ना तर सुंदर. बारक्या, अरे असं काय बी बोलू नको रे. काही होणार नाही. फक्त वहिनी नाही हो, मला सुंदरची बी तेवढीच काळजी. त्या दोघांवर बी लय जीव आहे आपला. त्या दोघांपैकी एकाला जरी काय झालं ना तर मी गरज नाही जगू शकत. मला नाही जगता यार. बारक्या,